नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. श्रावण महिना चालू झाला की श्रावण महिन्यात आपल्याकडे सणसूद चालू होतात. अशाच एका सणासाठी खास मी हा मैसूर पाक बनवते, तो म्हणजे रक्षाबंधन. मैसूर पाक बनवताना अनेकदा आपल्याकडून पाकाचं प्रमाण चुकतं किंवा तुपाचं तेलाचं प्रमाण चुकतं आणि मैसूर पाक पाहिजे तेवढा खुसखुशीत मऊसूत होत नाही. तर आज मी वाटीने माप घेऊन तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी सांगणार आहे, जी कोणालाही पहिल्या प्रयत्नामध्ये जमेल. तर चला पटकन सुरुवात करूया रेसिपीला. सगळ्यात पहिले एक वाटी घेतलेली आहे. वाटी इथे तुम्ही बघू शकता. त्या वाटीमध्ये बेसन पीठ आपल्याला एकदम बारीक दळलेलं पाहिजे किंवा विकतचं घेतलं तरी चालेल. त्या वाटीने हलक्या हाताने दाबून आपल्याला एक वाटी बेसन पीठ इथे घ्यायचं आहे. मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. दुसऱ्या भांड्यात आपल्याला बेसन पीठ काढून ठेवायचं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला एक वाटी साखर मोजून घ्यायची. आता साखर दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून ठेवलेली आहे. आता त्याच वाटीमध्ये मी इथे तेल घालून घेतलेले आहे आणि एक वाटी मी इथे तेल घेतलेले आहे. इथे तुम्ही बघू शकता वाटी पूर्ण काठोकाठ भरलेली नाही आहे, तर थोडीशी ती कमी आहे आणि त्या कमी असणाऱ्या तेलाचं प्रमाण मी तुपामध्ये घेतलेलं आहे. म्हणजे तिथे साईडला तुम्ही बघू शकता अर्धी वाटी मी इथे तूप घेतलेलं आहे. म्हणजे एक वाटी थोडंसं कमी मी तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये छोटीशी अर्धी वाटी मी इथे तूप घातलेले आहे. एका भांड्यामध्ये तूप आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला इथे पाणी लागणार आहे. आता आपण इथे मैसूर पाक बनवताना एकतारी पाक बनवायचा असतो. एका बाजूला मी पाक बनवायला ठेवला आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला तेल तूप एकत्र करून घ्यायचं आहे आणि ते गरम करायला ठेवायचं आहे. कारण आपल्याला तेल तूप हे गरम गरमच कडकडीत गरम गरम लागणार आहे, म्हणून मी एका साईडला तेल तूप गरम करायला ठेवलेले आहे. आता पाक इथे आपल्याला बनवून घ्यायचा आहे. तर एकदा साखर विरघळून पाकाला उकळी फुटली की फक्त 2.5 ते 3 मिनटं आपल्याला हा पाक शिजून घ्यायचा, म्हणजे पाक एकतारी बनतो. एकतारीपेक्षा जास्त पुढं पाक जाऊन देऊ नका. त्याचं कारण सांगते. जर पाक पुढं गेला तर तो कडक होतो आणि मग मैसूर पाक तुमचा खुसखुशीत किंवा जाळीदार मऊसूद न होता एकदम टणक आणि कडक होईल. पाक एकतारीपेक्षा थोडासा तो असा चिवट राहिला, थोडासा तो कच्चा राहिला, एकतारी नाही बनला तरी चालेल, पण एकतारी पाकाच्या पुढे पाक जाऊन देऊ नका. मैसूर पाकाची हीच खरी गंमत आहे. एकदा पाक एकतारी बनवून घेतला की बेसन पीठ घालून पूर्ण गुठळ्या पाकामध्ये मोडून घ्यायच्या आणि मोडून घेतल्या की त्यामध्ये थोडं थोडं गरम गरम तेल तूप घालून घ्यायचं आणि थोडं पळीभर तेल तूप घातलं की ते तेल तूप पूर्ण पिठामध्ये मुरवेपर्यंत आपल्याला इथे हलवत राहायचं. तोपर्यंत दुसरं तेल तूप अजिबात घालायचं नाही. आता ते तेल तूप आपण मुरवलं. परत दुसऱ्या बारीने मी थोडंसं तेल तूप घालून घेतलेलं आहे. ते सुद्धा आपल्याला पिठामध्ये असं मुरवत हलवायचं आणि मग दुसऱ्या बारीने आपल्याला परत तेल तूप घालायचं. असं थोडं थोडं करत आपल्याला हे पीठ चांगलं जाळी पडेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं. गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे, कुठेही घाई करायची नाही आहे. साधारणतः मला हा मैसूर पाक बनवायला साधारणतः 15 मिनटं एवढं लागलं असेल, पण मी गॅस पूर्ण लो ठेवलेला आहे, मिडियम ठेवलेला नाही आहे किंवा मोठा ठेवलेला नाही आहे. तर पूर्ण मी लो इथे मैसूर पाकासाठी गॅस ठेवायचा, घाई अजिबात करायची नाही. आणि थोडं थोडं तेल तूप घालून आपल्याला हे पीठ इथे चांगलं शिजवून घ्यायचं. आता जेव्हा पण आपलं तेल आणि तूप थोडं संपत येतं आणि पिठामधनं तेल तूप सोडायला सुरुवात होते, तेव्हा पीठ आपल्याला हलवताना आपल्या उलटण्याला झाऱ्याला ते हलकं लागतं, त्यामध्ये अशी जाळी पडल्यासारखं होतं. तेल तूप एकदम गरम गरम आपल्याला घालायचं आहे. हे तुम्ही इथे बघू शकता. एकदा तेल तूप घातलं की पिठाला असे बुडबुड्या येतात, पीठ असं भाजलं जातं. गरम तेलामध्येच पीठ भाजलं जातं आणि त्याला अशी जाळी पडते.
आता एकदा जाळी पडायला लागली अशी की हलक्या हाताने पीठ हलवायचं, जास्त त्याला जोर लावायचा नाही आणि पीठ हलवताना एकाच दिशेने ते हलवत राहायचं. असं कसंही वाकडं तिकडं अजिबात हलवायचं नाही, नाहीतर पिठाची जी जाळी असते ती जाळी तुटली जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग मैसूर पाकाला जाळी पडत नाही आणि तो हलका न होता असा टणक किंवा चिवट होतो. तर आपल्याला तसा मैसूर पाक बनवायचा नाही. आता इथे तुम्ही बघू शकताय छान पिठाला जाळी पडलेली आहे. तेल तूप जे आहे ते पिठाने पूर्ण असं सोडून दिलेलं आहे. यामध्ये जर तुम्हाला थोडासा येल्लो कलर, फूड कलर घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता, किंवा थोडीशी चिमूटभर हळद तुम्ही इथे घालू शकता, म्हणजे चांगला पिवळसर असा मैसूर पाकला कलर येतो. तर मी इथे दाखवलं होतं पण घातला नाही आहे. तर इथे एकदा जाळी सोडली आणि त्याला असा थोडासा हलकासा ब्राऊन कलर यायला लागला की ही प्रोसेस खूप घाईघाईने करायची, कारण मैसूर पाक लगेच आवळला जातो. एका ट्रेमध्ये मी बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला हा मैसूर पाक घालून घ्यायचा. चमच्याने किंवा वाटीने हलक्या हाताने प्लेन करायचा, जास्त दाब द्यायचा नाही, किंवा हा जास्त असा वडीसारखा दाबायचा नाही, थापायचा नाही. तर हलक्या हाताने ते फिरून घ्यायचं, कारण वरचा जो भाग आहे तो असा जरासा प्लेन झाला पाहिजे म्हणून. थोडासा गार झाला आणि कोमट असतानाच आपल्याला याच्या वड्या पाडायच्या. एकदा जर तो कडक झाला किंवा सेट झाला तर मग आपल्याला वड्या पाडता येत नाही. तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला आवडेल अशा, जितक्या मोठ्या पाहिजे, जितक्या बारीक पाहिजे तशा तुम्ही त्या वड्या पाडून घेऊ शकता. आणि 1-2 तासानंतरनं त्याला सेट करायला ठेवायचं. इथे बघू शकताय तुम्ही 1-2 तासानंतरनं मी डायरेक्ट असा बटर पेपर सकट उचलून बाहेर काढलेला आहे, सहज निघालेला आहे. आत्ता बघू शकताय हातात धरला आणि लगेच वड्या तुटायला सुरुवात झालेली आहे. इतका तो खुसखुशीत झालेला आहे, जाळीदार झालेला आहे. आता इथे अजून एक गोष्ट सांगायची, जर तुम्हाला कलर, जर ब्राऊन कलर, जर असा चांगला भाजल्यासारखा जर कलर अजून पाहिजे नसेल तर जेव्हा आपण पीठ भाजतो ना तेव्हा थोडासा गॅस मोठा करायचा आणि चांगला 1 मिनिटभर हलवत हलवत भाजून घ्यायचा. तर इथे तुम्ही बघू शकताय छान जाळी पडलेली आहे, आतून कलर बघू शकता. हातावरती मी एक तुम्हाला कुस्करून दाखवते एक वडी. तर इथे बघू शकताय पूर्ण असा भुगा झालेला आहे, दिसायलाही छान झालेला आहे, प्लेन झालेला आहे. वड्याही एकदम व्यवस्थित अशा पडलेल्या आहे, जास्त मोठ्या नाही, जास्त बारीक नाही. तर जर तुम्ही या पद्धतीने हे प्रमाण घेऊन ह्याच पद्धतीने जर तुम्ही मैसूर पाक बनवला तर अगदी तुम्ही पहिल्या वेळेस जरी बनवत असला तरी तो चुकणार नाही, इतका छान बनतो. एकदा बनवला तरी तुम्ही हा 15 दिवस आरामात खाऊ शकता. रेसिपी आवडली, लाईक शेअर नक्की